चलो विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की धर्मादाय आयुक्ताची जी एक्झाम आहे त्या एक्झामला ज्या पदासाठी तुम्ही परीक्षा देताय त्या पदाच्या संदर्भात जे विषय ज्ञान आहे त्याचे काय क्वेश्चन म्हणजे 25 प्रश्न तुम्हाला इथे मी घेणार आहे। हे 25 प्रश्न एकदम व्यवस्थितरित्या बघा, तुमच्या एक एक मुद्दा लक्षात घ्या। हे 25 प्रश्न तोंडपाठच ठेवा, का तर विषयानुसार पदानुसार जर प्रश्न विचारला तर तुम्हाला तिथं अडचण येऊ नये। का तर गेल्या एक्झामला जरी सिलेबस मध्ये हे टाकलं नव्हतं तरी सुद्धा ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले होते, म्हणून प्रॉपर रित्या एक एक मुद्दा लक्षात घ्या। 25 प्रश्न आपण व्यवस्थितरित्या बघूयात। तर बघा, सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या समोर इथं अशा प्रकारचा आहे की हे सगळं तुम्हाला पीडीएफ वगैरे पाहिजे असेल तर टेलिग्राम वगैरे जॉईन करून ठेवा, हे तुम्हाला सांगणं मला गरजेचं आहे। पहिला क्वेश्चन आहे, कोर्ट खटले, बघा कोर्ट खटले, नोटीस आणि मालमत्ता हस्तांतरण कागदपत्रे तयार करण्याचे काम कोणत्या श्रेणीत येतं? अंमलबजावणी, तक्रारीची चौकशी, कोर्ट व प्रशासकीय काम, सर्वसाधारण जबाबदारी। म्हणजे बघा, ज्यावेळेस धर्मादाय आयुक्तालयामध्ये तुम्ही निरीक्षक या पदावरती काम करत असता किंवा हे विभाग जे चॅरिटेबल ट्रस्ट काम करतं, हे नेमकं काम काय करतं तुम्हाला माहितच आहे की ज्या एनजीओ वगैरे अशा संस्था आहेत, मंदिर ट्रस्ट, अशाला परवानगी वगैरे देणं आणि त्यांचं कामकाज बिमकाज वाद विवाद तंटे सगळं सोडवण्याचं काम हे चॅरिटेबल ट्रस्टचं असतं। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर साधारणतः कोर्ट खटले, नोटीस, मालमत्ता हस्तांतरण, कागदपत्र तयार करण्याचं काम कोणत्या श्रेणीमध्ये येतं? तर सरळ आहे, अंमलबजावणीमध्ये येऊ शकतं का? तक्रारीची चौकशी येऊ शकतं का? नाही। तर धर्मादाय आयुक्ताच्या त्या कामाला कोर्ट व प्रशासकीय काम म्हणून नमूद केलं जातं। म्हणजे जसं मध्यंतरी शिर्डी संस्थानाचा वगैरे मुद्दा चालू झालेला होता, तर हे जे कोर्ट मॅटर आहेत हे कोर्ट व प्रशासकीय म्हणून त्यांचं जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट तिथं काम करतं। म्हणून हे जे आता तुम्हाला बघितलं असेल निरीक्षक बरोबर एक अजून एक पद भरलेलं आहे बघा, लीगल ऍडवायझर, कोणाचा? धर्मादाय आयुक्ताचा, वकिलांचे पदभरती तिथे केली जाते या पदाबरोबर। आता जर आपण पाहायचं झालं पुढचं बघा, आता हे आपलं पद, निरीक्षकाला प्राथमिक ज्ञान असणं आवश्यक असलेला कायदा कोणता आहे? म्हणजे जो निरीक्षक जो काम करतो, निरीक्षक हा डायरेक्ट आपण पाहतो कशासाठी काम करत असतो, तर निरीक्षक हा डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्षात कामाचा माणूस। आता याचे जे आयुक्त आहेत, ह्या आयुक्त हे इनडायरेक्ट आहेत, म्हणजे हे डायरेक्ट ग्राउंडवर कोणा निरीक्षक आहेत। तर हे सगळं जे काम चालतं ना, हे काम चालतं बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 नुसार। म्हणजे धर्मादाय आयुक्ताचं जे कार्य आहे हे कार्यच कोणत्या कायद्यानुसार चालतं? तर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 नुसार हे धर्मादाय आयुक्त जे आहे हे काम करत असतं। हा मुद्दा लक्षात घ्या। पुढचा प्रश्न पहा, प्रामाणिकपणा आणि बारकाईनं निरीक्षण करण्याची सवय हे कोणत्या पदासाठी महत्वाचं आहे? मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे की डायरेक्ट ग्राउंडवर काम करणारा यातला व्यक्ती जो आहे म्हणजे प्रत्यक्षात संस्था पाहणं, संस्थेच्या परवानगीची कागदपत्र तयार करणं, संस्थेची परवानगी रद्द करण्याची कागदपत्र तयार करणं, कोर्ट खटले मॅटर गाठल्यानंतर त्याच्यावरती ऍक्शन घेणं, ही सगळीच्या सगळी कामं जी केली जाते त्या पदाचं नावच काय? निरीक्षक। बरोबर आहे, धर्मादाय निरीक्षक। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही ह्या पदावर जाताय तर हे किती महत्वाचं आणि किती जबाबदारीचं पद आहे हे इथं तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। प्रामाणिकपणा, बारकाईनं निरीक्षण करण्याची सवय कोणत्या पदासाठी लागते? तर निरीक्षक हे पदासाठी ह्या सवयी असणं गरजेचं आहे, ह्या तुमच्यात पाहिजेत। पुढचा विषय बघा, निरीक्षकाला कोणत्या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे? फक्त इतिहास, फक्त भूगोल, संगणक ज्ञान आणि दस्तऐवजीकरण, परदेशी भाषा। आता आपल्याला माहित आहे की ज्या एनजीओ वगैरे असतात त्यांना भरपूर परदेशातनं वगैरे निधी येत असतो आणि विशेष म्हणजे हे असे ट्रस्टची स्थापनाच का केली जाते? का तर यांना टॅक्स मधून भरपूर सूट असते, म्हणून ट्रस्टची काय केली जाते? स्थापना केली जाते।
आता परंतु ते जरी असलं तर या निरीक्षक पदावरती जाणाऱ्या माणसाला परफेक्ट ज्ञान असावं लागतं. संगणक ज्ञान आणि दस्तऐवजीकरण म्हणजे ड्राफ्ट वगैरे बनवणं, एखाद्या संस्थेचा ड्राफ्ट वगैरे तयार करणं, प्रॉपर रित्या ड्राफ्टिंग वगैरे करणं, अशा गोष्टी तुम्हाला ऑलरेडी ट्रेनिंग मध्ये शिकवल्या जातात. म्हणजे आता तुम्हाला हे ज्ञान लागत नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल आता मला हे कशाचं एवढं ज्ञान नाही, संगणक चालू बंद करायला सुद्धा मला अकलीचा भाग नाही, आणि ड्राफ्ट जर राहिला तर माझ्याच्यानं मीच लिहिलेल्या नोट्स मला परत वाचायला सुद्धा येत नाही. त्या पण मॅटर तो नाही. इथं हे तुम्हाला ट्रेनिंगचा भाग आहे, हे तुम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं. म्हणून संगणक ज्ञान आणि दस्तऐवजीकरण हे निरीक्षकाला या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक ठरतं. पुढचा प्रश्न आहे बा, निरीक्षकासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यापैकी एक महत्वाचं कौशल्य म्हणजे लोकांसमोर संवाद साधण्याची क्षमता. या कौशल्याची गरज का आहे बा? निरीक्षकाकडे एक महत्वाचं गोष्ट असावं लागते, ते म्हणजे संभाषण कौशल्य. या कौशल्याची या जॉबमध्ये अत्यंत गरज का आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा, दोन प्रकारे बोलणारी लोक असतात. हुशार बोलतो का तर बोलण्यासारखं त्याच्याकडे काहीतरी असतं, आणि मूर्ख बोलतो का तर त्याला काहीतरी बोलायचं असतं म्हणून तो बोलत असतो. बोलणारात मोठा फरक आहे. आता निरीक्षक मध्ये सुद्धा संभाषण कौशल्य पाहिजे. मग कशासाठी? स्वतःचं महत्व वाढवायसाठी, लोकांकडून माहिती गोळा करण्यासाठी आणि तक्रारीची चौकशी करण्यासाठी, फक्त भाषण देण्यासाठी, नवीन कायदे तयार करण्यासाठी. आता इथं तुम्हाला माहित आहे की हा जो असे क्वेश्चन आहेत की यामध्ये एकंदरीत जर आपण पाहायचं झालं तर एक क्वेश्चन लॉजिकल क्वेश्चन आहे, यामध्ये काही डाऊट नाही की लोकांकडून इन्फॉर्मेशन गोळा करणं, माहिती गोळा करणं, तक्रारीची चौकशी करणं, म्हणजे एखादी एनजीओ, एखादी चॅरिटेबल ट्रस्ट खरंच काहीतरी कामाचे आहे का, काहीतरी काम करते का, अशा गोष्टी हे कम्युनिकेशन शिवाय कळत नसतात. का तर याच्या डॉक्युमेंटेशन मध्ये आपण पाहतो देणग्या, निधी, ब्लॅकचे पैसे फिरवणं, अशासाठी भरपूर एनजीओ आहेत, हे आपल्याला माहित आहे. म्हणून याची जर इन्फॉर्मेशन काढायची असेल तर या व्यक्तीकडे प्रॉपर कम्युनिकेशन स्किल पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, धर्मादाय आयुक्त हे कार्यालय कोणत्या राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं? आता धर्मादाय आयुक्त कार्यालय कोणत्या राज्य सरकारच्या अखत्यारीखाली येतं, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आता तुम्हाला माहित आहे की पूर्ण भारताचं चॅरिटेबल ट्रस्ट हे बॉम्बे ऍक्ट 1950 नुसार रन होतं. म्हणजे पूर्ण भारताचं चॅरिटेबलचं जे काम आहे हे जे आहे हे चालतं ते म्हणजे महाराष्ट्र, मुंबई ह्या ठिकाणावर चालतं बा. मॅक्सिमम काम दिल्लीतनं चालतेत, पण हे जे काम आहे कुठून चालतंय? मुंबई ह्या ठिकाणावर हे काम चालत असतं. हा मुद्दा इथं काय लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे बा. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, धर्मादाय आयुक्ताचं प्रमुख कार्य काय आहे? शैक्षणिक संस्थांवर नियंत्रण ठेवणे, फक्त धार्मिक स्थळांची नोंद करणे, सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थांची नोंद आणि देखरेख करणं, आणि केवळ रुग्णालयाची तपासणी करणं. आता बघा, धर्मादाय किंवा चॅरिटेबल ट्रस्ट, धर्मादाय आपण पाहतो बघा, धर्मादाय म्हणजे एकंदरीत हा शब्द पूर्वी फार काळापासून होता की आपल्याला माहित आहे की हे जो धर्मादाय म्हणजे यामध्ये बघा, आता धर्मादाय आयुक्त म्हणून सध्या आपण पाहतो कोण आहेत? अमोघ कलोती. हे 2024 पासून हे धर्मादाय आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्याचे. काय नाव यांचं? अमोघ कलोती. आता धर्मादाय आयुक्ताचं जे कार्य आहे हे कार्य कशासाठी असतं, अशा प्रकारचं काम आहे. का तर ही संस्थाच कशासाठी आहेत? का काढायचे चॅरिटेबल ट्रस्ट? आपण पाहतो अनाथासाठी, ह्याच्या त्याच्यासाठी काम करणारे हे ज्या संस्था असतात त्या काढल्या जातात, या संस्था बनवल्या जातात. म्हणजे सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थाची नोंदणी
आणि देखरेख करणं. म्हणजे कोणती एनजीओ वगैरे कशासाठी असते? सार्वजनिक हित. आणि आयुक्ताचं प्रमुख कार्य काय? अशा संस्था शोधणं, त्यांची नोंद करणं आणि त्यांची देखरेख अर्थात त्यांचे व्यवहार करणं काय जे आहे ते आहे आयुक्ताचं कार्य. अमुक कलोती नाव आहे यांचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्ताच्या जबाबदाऱ्यांमध्ये कशाची नोंद समाविष्ट आहे? फक्त सरकारी कार्यालय, सार्वजनिक ट्रस्ट, वैयक्तिक मालमत्ता आणि खाजगी कंपन्या. धर्मादाय आयुक्ताच्या जबाबदाऱ्यामध्ये कशाची नोंद, कोणत्या संस्थेची नोंद असणं गरजेचं आहे? सांगा बरं. एकदम हे बघा, हे लॉजिकचा क्वेश्चन आहे आणि यामध्ये लक्षात घ्या, एनजीओ म्हणजे सार्वजनिक ट्रस्ट. कोणती सार्वजनिक ट्रस्ट असेल, एखादं मंदिर बांधताय त्याचं ट्रस्ट केलं, एखादी एनजीओ आहे त्याचं या ठिकाणी, म्हणजे कोणतंही सार्वजनिक कार्य करणारी जी संस्था आहे ह्या संस्थेची आपण पाहतो जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी कोणाकडे आहे? धर्मादाय आयुक्ताकडे आहे. बरोबर आहे ना? ही जबाबदारी धर्मादाय आयुक्ताकडे आहे. सरकारमध्ये अशा संस्था आहेत का? आता सरकारी संस्था आहेत त्या आपण पाहतो सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या. कोणत्या? बार्टी, टार्टी, महाज्योती, सारथी. बरोबर आहे. त्याला सरकारचा एक निधी आहे, त्यांची एक स्वतंत्र कंट्रोल बोर्ड आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी अनाथांसाठी काम करणाऱ्या, HIV रुग्णांसाठी काम करणाऱ्या, आदिवासी समुदायासाठी काम करणाऱ्या, म्हणजे अशी कोणती सार्वजनिक ट्रस्ट आहे तर यांची जबाबदारी कोणाकडे आहे? धर्मादाय आयुक्ताकडे आहे. हा मॅटर लक्षात घ्या. धर्मादाय आयुक्ताचं मुख्य काम कोणत्या विभागांतर्गत येतं? गृह विभाग, वित्त विभाग, कायदा व न्याय विभाग आणि शिक्षण विभाग. बा धर्मादाय आयुक्त हे जे चालतं या ठिकाणी कोणत्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत हे चालतं? तर ते डिपार्टमेंट आहे ते म्हणजे कायदा आणि न्याय विभागाच्या अंतर्गत धर्मादाय आयुक्ताचं कार्य चालत असतं. हा मॅटर इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न जो आहे, धर्मादाय आयुक्ताच्या जबाबदाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? आता बघा, धर्मादाय आयुक्त यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ह्या जबाबदाऱ्यामध्ये आपण पाहतो की कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. आताच मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा, फक्त सरकारी कार्यालयाची नोंदणी असेल का? सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी आणि व्यवस्थापन, खाजगी कंपन्यांचे ऑडिट करणे, परदेशी गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणे. धर्मादाय आयुक्ताची प्रमुख जबाबदारीच काय आहे? सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी करणं आणि त्याचं प्रॉपर असं मॅनेजमेंट करणं, प्रॉपर असं व्यवस्थापन करणं हे यांचं प्रमुख कार्य आहे. हा मुद्दा इथं आवर्जून लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्या गोष्टीवर देखरेख ठेवली जाते? धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्या गोष्टींवर देखरेख ठेवली जाते? शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती, नोंदणीकृत संस्थांचे वार्षिक अहवाल, नोंदणीकृत संस्थांचे आर्थिक व्यवहार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज. लॉजिक आहे आणि ह्या लॉजिक वरती मी बराच वेळ झाला तुम्हाला बोलतोय की ज्याही एनजीओ, ज्याही ट्रस्ट आहेत ह्यांच्या आर्थिक व्यवहार म्हणजे जे सार्वजनिक ट्रस्ट आहेत ज्यांची नोंद या ठिकाणी धर्मादाय आयुक्ताकडे झालेली आहे, अशा प्रत्येक संस्थांचे आर्थिक व्यवहार तपासले जातात अतिशय बारकाव्यानं. का तर आपण बघतो की मध्यंतरी नरेंद्र मोदींनी बाहेरून येणारे जे फंडिंग आहे यांचं, या फंडिंग वरती कंट्रोल आणला होता. का तर हे ट्रस्ट मॅक्सिमम कशासाठी वापरले जात आहेत? तर मॅक्सिमम हे ट्रस्ट हवाला अर्थात बाहेरचा ब्लॅकचा मनी फिरवायसाठी वापरले जातात आणि किती आयुक्तालय यांच्यावर देखरेख करत असेल तरी सुद्धा ते पॉसिबल होत नाही असं यांचा आरोप होता. म्हणून आर्थिक व्यवहारावरती कंट्रोल ठेवणं हेच यांचं प्रमुख कार्य जे आहे हे मानलं जातं. लक्षात येते? चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा. धर्मादाय आयुक्ताचं एक महत्वाचं कार्य म्हणजे दान, निधी, मालमत्तेचा योग्य वापर होतोय की नाही
हे तपासणे यामागचा प्रमुख उद्देश काय? सरकारी निधीचा गैरवापर करणं असेल का? गैरवापर आणि बेकायदेशीर हस्तांतरण रोखणं, ट्रस्टचं कामकाज थांबवणं, केवळ ट्रस्टच्या नफ्याची गणना करणं। आलेला दान, आलेला निधी, आलेली दुनियादारी आपण माहित आहे की नक्सलाइट साठी वापरलेली सुद्धा काय उदाहरणं ह्या ट्रस्टची आहेत। म्हणून धर्मादाय आयुक्ताचं सगळ्यात पहिलं कार्यच काय आहे की जो गैरवापर आहे येणाऱ्या निधीचा आणि बेकायदेशीर हस्तांतरण, जसं हवाला वगैरे मी सांगितलं, अशा गोष्टीवरती कंट्रोल ठेवणं आणि डायरेक्ट काम निरीक्षकाचं आहे। मग तुम्ही लक्षात घ्या, या तुम्ही पोस्टवर ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस ही पोस्ट इतकी जबरदस्त आहे की तुमच्या माहितीसाठी सांगतो, आतापासून तुम्ही इतकं जीव ओतून काम करा याच्यासाठी, का तर खूप असं आव्हानात्मक, जबरदस्त आणि प्रॉपर काम असणारे ही आपण पाहतो निरीक्षकाचं पद आहे। का तर हे सगळं पाहणं, तपासणं हे काम आहे त्याचं। पुढे जा, ट्रस्ट व्यवस्थापना संबंधित वाद सोडवणे कोणाचं कार्य आहे? स्थानिक पोलीस, जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्त आणि न्यायालय। आता सरळ ट्रस्टचा आणि जे आहे ट्रस्ट व्यवस्थापनामध्ये, आता आपण पाहतो शिर्डी व्यवस्थापनामध्ये वाद झालेला होता, दुनियादारी झालेली होती आणि ते सगळं सोडवणं हे आहे। तर त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट, जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्त ह्यामध्ये कुणाचा महत्वाचा रोल आहे? तर पहिला रोल ह्यांचा, आणि ह्यांच्याच्यानं नाही जमल्यावर मग न्यायालय। धर्मादाय आयुक्ताकडनं नाही जमलं की हा मॅटर कुठं जातो? न्यायालयामध्ये हा मॅटर जात असतो। आता पुढचा क्वेश्चन बघा कसा आहे, धर्मादाय आयुक्त आपले वार्षिक अहवाल कोणाला सादर करतात? स्थानिक आमदार, राज्यपाल, जिल्हा परिषद, शासन। आता ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं की धर्मादाय आयुक्त ह्या सगळ्या ट्रस्टचा जो वार्षिक अहवाल बनवला जातो, ह्या सगळ्या ट्रस्टचं जे काय आहे, किती इन्कम झाला, किती हुकला, किती आला, किती गेला, हा सगळा जो अहवाल आहे तो दर वर्षाला शासनाला सादर करतं। म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटला, कोणतं विधी आणि न्याय या डिपार्टमेंटला ते सबमिट करतात आणि त्यानंतर बजेटमध्ये ह्याच्यावरती चर्चा होत असते। पुढचा क्वेश्चन आहे, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकाचं मुख्य काम काय? नवीन योजना तयार करणं, मैदान तपासणी, देखरेख आणि अंमलबजावणी करणं, कायदेशीर सल्ला देणं, सरकारी कार्यालयावर बांधकाम तपासणं। म्हणजे धर्मादाय आयुक्त कार्यालयातील जो निरीक्षक हे पद आहे, ह्या पदाधिकाऱ्याचं एनजीओच्या संदर्भातलं विचारलेलं काम आहे की ते एनजीओ समजा ग्राउंड वगैरे असेल, त्यांना आम्ही अनाथांसाठी ग्राउंड दिलंय, ते तपासणं आहे, त्यांना जेवण वगैरे दिलं जाते का प्रॉपर त्याची देखरेख करणं आहे, त्यानंतर त्यांनी जे जे आम्ही करतोय ते ते सांगितलेलं करतायत का, या सगळ्या कामाची अंमलबजावणी करणं हे प्रमुख कार्य जे आहे, हे प्रमुख कार्य कुणाचं आहे? धर्मादाय आयुक्त निरीक्षकाचं हे प्रमुख कार्य आहे। पुढचा प्रश्न आहे, निरीक्षकाची तपासणी कशाशी संबंधित आहे? फक्त सरकारी कार्यालय, ट्रस्ट, मंदिर, धार्मिक संस्था, केवळ खाजगी कंपन्या, केवळ शैक्षणिक संस्था? तर निरीक्षकाची तपासणी ट्रस्ट, मंदिर आणि धार्मिक संस्था ह्या ज्या रजिस्टर आहेत त्या, म्हणजे ज्यांचं रजिस्ट्रेशन धर्मादाय आयुक्ताकडे आहे त्या सगळ्यांची तपासणी करणं, म्हणजे ते सगळे ट्रस्ट येतील, सगळे मंदिर येतील, सर्व धार्मिक संस्था येतील, या सगळ्यांचं काम कोणाचं आहे? निरीक्षकाशी संबंधित काम आहेत। पुढचा प्रश्न आहे, आर्थिक बाबतीत निरीक्षकाची जबाबदारी काय आहे? आर्थिक बाबत म्हणजे एखाद्या एनजीओचा जो आर्थिक व्यवहार आहे त्या संदर्भात निरीक्षक काय काय करू शकतो? केवळ देणग्या गोळा करू शकतो का त्यांच्या? आर्थिक अहवाल, दान आणि खर्चाची कागदपत्र तपासणं, नवीन मालमत्ता खरेदी करणं,
कर्मचाऱ्यांना वेतन देणं, म्हणजे एखादा एनजीओ ह्याचा कंप्लीट आर्थिक व्यवहार, आलेलं सगळं दान आणि केलेले सगळे खर्च ह्याचं चेकिंग करण्याचंच काम कुणाचं आहे? धर्मादाय निरीक्षकाचं. कुणाचं काम आहे? धर्मादाय निरीक्षकाचं काम आहे. लक्षात घ्या, पद लय महत्वाचं आहे. पद मामूली किरकोळ पद नाही. त्यानंतर बघा, निरीक्षकाचे एक महत्वाचं कार्य म्हणजे निधीचा गैरवापर किंवा भ्रष्टाचार होत नाही यावर लक्ष ठेवणं हे आहे. हे कार्य कोणत्या उद्देशाने केलं जातं? कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे की निरीक्षक जो आहे हा बॉम्बे ऍक्ट 1950 नुसार काम करतोय. हा निधीचा गैरवापर, भ्रष्टाचार ह्या सगळ्याच्या ज्या चौकशा करतोय, ह्या सगळ्यावर जी देखरेख ठेवतोय, हे कोणत्या उद्देशाने केलं जातं? कोणत्या उद्देशाने? त्या संस्थेची आर्थिक स्थिती सुधारायच्या, जनतेचा विश्वास टिकवणं आणि कायद्याचं पालन करण्याच्या उद्देशाने, फक्त कर गोळा करणं आणि संस्थेचा नफा वाढवणं. म्हणजे यामध्ये जर पाहायचं झालं तर यामध्ये आपण पाहू शकतो की सर्वसाधारणतः हे एनजीओ आहेत, हे एनजीओ चालतेत कशावरती? जनतेच्या विश्वासावरती. बरोबर, एखाद्या मंदिराचं ट्रस्ट आहे आणि ट्रस्ट चालतंयच का? एवढ्या निधी देणग्या काय येत आहेत? जनतेचा विश्वास आहे. एखादा अनाथ आश्रम आहे, त्याला लोक दान धर्म निधी देत आहेत. कशा पाय? का तर तिथली मॅनेजमेंटची लोक ते जर खिशात घालत असतील, ते जर स्वतःसाठी वापरत असतील तर त्याचा उपयोग आहे का? म्हणजे कुठली गोष्ट ट्रस्टची टिकणार आहे कधी? जोपर्यंत जनतेचा, जगाचा विश्वास आहे. अन्यथा जर ह्या संस्था दाखवायचं एक, समजा मी सांगितलं मी पूरग्रस्तांना मदत करतोय, मला 100 रुपये तुम्ही टाकून द्या, आणि तुमचे 100 आले आणि मी गेलो होते 100 रुपये प्रत्येकाचं घेऊन मस्त असं डान्स बारला ह्याला त्याला चलो माझी मजा करून घेतो, आणि हे जर तुम्हाला कळलं तर उद्या खरं हे काम करणार आहे त्याला तरी तुम्ही पैसे द्याचाल का? नाही. म्हणून निधीचा गैरवापर, भ्रष्टाचार हे होऊ नये अशा ट्रस्टमध्ये. आणि ते कशासाठी? तर जनतेचा विश्वास आणि कायद्याचं पालन ह्या दोन्ही गोष्टी टिकण्यासाठी निरीक्षकाची जबाबदारी काय? फार मोठी, प्रचंड आहे. निरीक्षकाद्वारे मालमत्ता आणि दान व्यवस्थापनाची चौकशी का केली जाते? मालमत्तेचे हस्तांतरण करण्यासाठी, ट्रस्टची मालमत्ता योग्य प्रकारे वापरले जात आहे का नाही हे सुनिश्चित करण्यासाठी, मालमत्तेची खरेदी विक्री फक्त दान गोळा करण्यासाठी, तर ट्रस्टची मालमत्ता योग्य प्रकारे वापरली जाते का नाही हे सुनिश्चित करण्यासाठी या ठिकाणी काय ह्याची चौकशी केली जाते. निरीक्षकाचं प्रमुख कार्य काय? नवीन ट्रस्टची नोंद करणं, ट्रस्ट व्यवस्थापन संबंधित तक्रारीची मैदानी चौकशी करणं, कायदे तयार करणं, धार्मिक स्थळांचे बांधकाम तपासणं. तर या ठिकाणी आपण पाहतो निरीक्षकाचं मुख्य कार्य काय आहे. आता यामध्ये हा प्रश्न जो आहे याची 2 उत्तरं निघतायत. काय होत आहेत या ठिकाणी? काय 2 उत्तरं या ठिकाणी आपण पाहतो याची निघतात. म्हणजे पहिलं उत्तर आहे की नवीन ट्रस्टची नोंद करणं. आता तसं ती फायनल परवानगी आयुक्त देत असतात, धर्मादाय आयुक्त, पण निरीक्षकाकडनंची जाते. त्यामुळे हे उत्तर आहे. पण सगळ्यात जबरदस्त काय माहिती आहे का? नोंद झालेल्या संस्था आहेत, या संस्थांची सगळी चौकशी जी आहे ही सगळी चौकशी कोण आहे? निरीक्षक हा व्यक्ती करत असतो. कोण आहे? निरीक्षक हा व्यक्ती करत असतो. तर पुढचा प्रश्न जर आपण पाहायचा झाला, जर गैरव्यापार आढळल्यास निरीक्षकाची पुढची कारवाई काय असते? आरोपींना लगेच अटक करणे, पुरावे गोळा करून धर्मादाय आयुक्तांना अहवाल देणं, स्वतः निर्णय घेणं, फक्त तोंडी सूचना देणं. समजा एखाद्या संस्थांमध्ये गैरव्यवहार, दुनियादारी सगळं चालू आहे आणि हे याला कळलं निरीक्षकाला, तर तो काय करतो? तर त्या संदर्भातले A to Z पुरावे म्हणजे संस्था पूर्ण चेक करेल, त्या संस्थेस तो पूर्ण ऑडिट करेल
तो पुरावा तयार करेल आणि सगळा अहवाल कोणाला देईल? धर्मादाय आयुक्त. मग आयुक्त निर्णय घेणार की या ट्रस्टला नेमका दंड काय ठोठवायचा, काय या ट्रस्टची परवानगी काढून घ्यायची, काय ट्रस्टचा बाजार उठवायचा, ते कोण करणार? आयुक्त. निरीक्षकाचं काम काय? A to Z पुरावे वगैरे हे गोळा करणं. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950, नावच बघायचं काय? ट्रस्ट, बरोबर. विश्वास, ट्रस्ट म्हणजे काय? विश्वास. आणि त्या अंतर्गत नियमाची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं? तर हे काय आहे? पोलीस निरीक्षक, धर्मादाय आयुक्त, निरीक्षक आणि जिल्हाधिकारी. आता बघा, ह्या कायद्याअंतर्गत म्हणजे धर्मादाय आयुक्त असं उत्तर तुम्हाला बरोबर वाटतंय, परंतु याचं उत्तर आहे निरीक्षक. का तर ग्राउंडवर काम करणं म्हणजे मैदानी काम आपण म्हणतो. डायरेक्ट प्रत्यक्षात या सगळ्या कायद्याचा पूर्ण अभ्यास, आयुक्त काय आलेला अहवाल आणि निर्णय घेणं हे आयुक्ताची काम. पण डायरेक्ट ग्राउंडवर वर्क काम कोणाचं आहे? धर्मादाय निरीक्षकाचं काम आहे ग्राउंडवर वर्क करणं. हा मुद्दा लक्षात घ्या. बेकायदेशीर ट्रस्ट किंवा नोंदणी न केलेल्या संस्थांवर कारवाई करण्याचं काम कोणाचं आहे? बेकायदेशीर ट्रस्ट म्हणजे उद्या तुम्ही उठून विनाकारण एखादं सामाजिक संस्था नसून अशा संदर्भात, ठीक आहे, गणपतीची वर्गणी फिरगणी गोळा करण्यापर्यंत मुद्दा ठीक आहे, परंतु जर ही मोठ्या प्रमाणावर काम करायला लागला तर पूर्वी एक शिरूर मध्ये पोरग होतं बघा, तो मनोरुग्णांना गोळा करायचा आणि त्यांना मारहाण वगैरे करायचा. म्हणजे अशा प्रकारे पण लोक विचित्र आहेत समाजात. अशा प्रकारे मुद्दा घडतो. म्हणून बेकायदेशीर ट्रस्ट नोंदणी न केलेल्या संस्थांवर कारवाई करण्याचं काम आहे निरीक्षकाचं. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कोणाचं? निरीक्षकाचं काम आहे. हा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा आहे. आणि कोर्ट खटले, नोटीस, मालमत्ता हस्तांतरण कागदपत्र तयार करण्याचं काम कुणाचं आहे? तर अंमलबजावणी म्हणजे कोणत्या श्रेणीत येतं? अंमलबजावणी, तक्रारी, चौकशी, कोर्ट आणि प्रशासकीय काम. हा प्रश्न मला वाटतंय आपण पाहतो रिपीट झाला. कोर्ट आणि प्रशासकीय काम ह्याला आपण म्हणतो. आणि त्याच्याबरोबर एक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो की धर्मादाय संस्थांचे एकूण 4 प्रकार असतात. लास्ट आहे, धर्मादाय संस्थांचे एकंदरीत 4 प्रकार असतात. पहिले असते CIO, ज्यामध्ये धर्मादाय निगमित संघटना. दुसरे असते धर्मादाय कंपनी. तिसरे असंघटित संघटना. आणि चौथे आहे आपण पाहतो ट्रस्ट. या 4 संस्था असतात, यांच्यावर देखरेख वगैरे ठेवणं हे काम आहे निरीक्षकाचं. या ठिकाणी तुम्हाला हे चांगल्या प्रकारे लक्षात आलं असावं. ही जी PDF आहे टेलिग्रामला मी पाठवून देईल. टेलिग्राम पण डिस्क्रिप्शन मध्ये टाकलाय, तोही जॉईन करा. तुम्हाला याचा भरपूर मोठा बेनिफिट होऊ शकतो. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.